पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रेशन कार्ड धारकांना जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्याचं धान्य एकत्र स्वरूपात दिलं जाईल अशी घोषणा शासनानं केली आहे। पण प्रत्यक्षात प्रत्येक रेशन दुकानाला एका महिन्याचंच धान्य मिळतंय। त्यामुळे 3 महिन्याचं एकत्र धान्य सर्व रेशन दुकानदारांना द्यायचं कसं असा प्रश्न निर्माण झालाय। सध्याच्या परिस्थितीत 33% ग्राहकांना 3 महिन्याचं एकत्रित धान्य देता येईल, तर उर्वरित ग्राहकांना टप्प्याटप्प्यानंच धान्य मिळणार आहे। त्यामुळे रेशन धान्य दुकानदारांना तारेवरची कसरत करावी लागतीये। प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनेतून रेशन कार्ड धारकांना माणसी 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ मोफत दिला जातो। तोंडावर आलेला पावसाळा आणि संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन शासनानं जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्याचं धान्य जून महिन्यातच देण्याची घोषणा केली। पण सध्या तरी जून महिन्याचाच धान्य साठा उपलब्ध झाला असून प्राधान्य क्रमाने येणाऱ्या रेशन कार्ड धारकांना 3 महिन्याचं धान्य दिलं जातंय। अशावेळी जून महिन्याच्या धान्य साठ्यातून केवळ 33% रेशन कार्ड धारकांनाच 3 महिन्याचं धान्य नेता येईल। उर्वरित 67% रेशन कार्ड धारकांना जून महिन्याचं सुद्धा धान्य जुलै महिन्यात घ्यावं लागेल। त्यातून रेशन दुकानदार आणि ग्राहक यांच्यामध्ये वाद होऊ शकतात। कोल्हापूर जिल्ह्यात दरमहा 12,500 मेट्रिक टन धान्य साठा येतो आणि त्याचं वितरण 1,570 दुकानातून 25 लाख लाभार्थ्यांना केलं जातं। 3 महिन्याचा धान्य साठा एकदम घेण्यासाठी गर्दी होऊ लागल्यानं धान्य दुकानदारांची चांगलीच पंचायत झाली आहे। आलेलं धान्य 1 महिन्याचं आणि द्यायचं 3 महिन्याचं हा मेळ बसवताना रेशन दुकानदारांची तारेवरची कसरत होतीये। पण एकही कार्डधारक धान्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली असून रेशन कार्डधारकांनी टप्प्याटप्प्यानं धान्य घेऊन सहकार्य करावं असं आवाहन धान्य दुकानदार संघटनेनं केलंय।